राज्यात 31 लाख शेतकरी हे थकीत कर्जदार आहे. या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी 30,500 कोटी गरज आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. कर्जमाफी द्यावी यासाठी सरकार सुद्धा सकारात्मक आहे. मात्र कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार ठाम उभे आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील असे आम्ही याच्या अगोदर सुद्धा जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केले होते. पण सरकारचे असे म्हणणं आहे, कर्जाबाबत थोडं आपण सावधानी घ्यावे, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी विधानसभेत मांडली. थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी केली तर नियमित कर्ज भरणारे शेतकरी सुद्धा कर्ज भरणार नाही. त्यामुळे बँकेची शिस्त मोडेल, असे सूचक मुख्यमंत्री यांनी RBIच्या अध्यक्षांना दिले. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतर शिवसेनेच्या नेत्याशिवाय आणि राष्ट्रवादीच्या यांच्या बैठक झाली. फडणवीस यांनी नेतृत्वाखाली शिष्टमंडळ केंद्राच्या कर्जमाफी देण्यासाठी निधीची गरज असते, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यासाठी निधीही उपलब्ध करून द्यावे, अशी शिफारस आपण राज्याकडून केंद्राकडे लवकरच करणार आहोत. ही शिफारस केल्यानंतर शेतकऱ्यांना जून आणि जुलैपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी होईल याबद्दल आम्ही विचार करणार आहोत. लवकरच राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुका लागणार आहे. त्याच्या आधी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबद्दल आम्ही महत्त्वाचे पाऊलसुद्धा उचलणार आहोत. पण शेतकऱ्यांनी स्वतः संभाळून घ्यावे. आपण योग्य वेळ आली तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारच आहोत. त्यासाठी कुठेही काही विरोधी पक्ष नेत्यांनी बॉम्बाबॉम्ब करू नये, असे सूचक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.